नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, पाठपुराव्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज आपल्याशी थोडा संवाद खंडित झाला होता. तर या निमित्ताने आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने मुंबई मंत्रालय व पुन्हा शिक्षण आयुक्त कार्यालयात आज पाठपुरावा व सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे पुन्हा नव्याने पाठपुरावा केला आहे. आणि अनेक जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला आढळून आले संच मान्यता ही पूर्णत्वास गेली नाही. समायोजन प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अनेक अन्यायकारक निर्णयाची मालिका, त्यासोबत 50 मर्यादित पसंतीक्रम यावरही अद्यापही कुठल्याही प्रकारची पाऊल उचललेलं दिसत नाही आहे. एकंदरीत या सर्व बाबी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या सर्व गुणवत्तापूर्ण उमेदवारांना आपण एवढा पाठपुरावा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभर करतो आहे, तर हा कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे. कारण परिश्रमाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. या हेतूने आपण मंत्रालय स्तरावरही अपडेट घेतले, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज आयुक्त कार्यालयाशी व परीक्षा परिषद अशा दोघांकडे ज्यांनी यावर्षी जो निर्णय घेण्यात आला, परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त कार्यालय संयुक्तपणे शिक्षक भरती प्रक्रिया राबविणार आहेत. त्यामुळे जे अन्याय होत आहेत आणि संच मान्यता एवढी उदासीनता, कारण 15 जानेवारी 2026पर्यंत संच मान्यता पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते, ती अद्यापही गेली नाही आहे. तर 50 मर्यादित पसंतीक्रम सोबतच पेसा क्षेत्रातील एवढा मोठा प्रचंड पाठपुरावा आणि त्याअंती ती पदे रिक्त पदांद्वारे जाहिरातीद्वारे पवित्र पोर्टलला येणे हेही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा सर्वच एकंदरीत बाबी लक्षात घेता आपली प्रत्येक जिल्ह्यातील टीम पाठपुरावा ही निरंतरपणे करीत आहे. आपण सर्वजण बघत आहात. परंतु आता कुठेतरी वाटते की आत्तापर्यंत या पदभरती प्रक्रियेचा रोडमॅप यायला हवा होता आणि अपेक्षित होता. परंतु अद्यापही रोडमॅप तर दूरच, परंतु जी जाहिरातीसाठी लागणारी अत्यावश्यक प्रक्रिया ही अद्यापही प्रलंबित आहे. तर अशा स्थितीत आम्ही एक युवा विद्यार्थी असोसिएशन कोर टीमच्या वतीने राज्यभरातील 36 जिल्ह्यातील सोबतच महानगरपालिका, नगरपालिका, पेसा क्षेत्रातील सर्व जिल्हे यासोबतच आदिवासी विकास, समाज कल्याण या विभागाची स्थिती एकंदरीत 2-2, 3-3 वेळा प्रत्येक जिल्ह्यात पाठपुरावा झाला. गडचिरोली आणि चंद्रपूर अशा 2 जिल्ह्यात आपण मागे होतो, तिथेही झाला. म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचली. तर ह्या बाबीतून आपल्याला ह्या विदारक वास्तव बघायला मिळाले. तर अशा स्थितीत कुठेतरी आंदोलनात्मक पाऊल उचलणं हिताचं राहील का, ह्यावर आपण कोर कमिटीच्या माध्यमातून चर्चा करतो आहे. मात्र याचा महत्त्वपूर्ण भाग हा तुम्ही सर्वजण आहात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी आहे संवादाच्या माध्यमातून मला कथन करायचे होते, तुमच्याशी शेअर करायचे होते. तुम्हाला काय वाटते ते या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण मला आपले अभिप्राय द्या. आपले अभिप्राय हे पुढील वाटचालीसाठी, धोरणात्मक निर्णयासाठी, आंदोलनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असतील. येत्या काही दिवसामध्येच महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अगदी तोंडावर आलं आहे. आणि अशा स्थितीत आपण मुंबई येथे आंदोलन करणे हिताचे राहील की पुणे येथे हिताचे राहील. आपण कोर कमिटीच्या माध्यमातून तर निर्णय घेतलाच, परंतु ह्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग तुम्ही आहात. हा लढा तुमच्या सर्वांच्या हिताचा आहे. तुम्हाला काय वाटतं ते महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या सर्वांची साथ महत्त्वपूर्ण आहे. यावेळी लक्षणीय संख्या असली तरच आपण न्याय मिळवून घेऊ शकतो. आपण आत्तापर्यंत आंदोलन हे कमी बांधवांच्या उपस्थितीत करत आलो आहे, न्याय मिळवून घेत आलो आहे. पाठपुरावा हा प्रत्येक स्तरावरती अगदी 4 ते 5 महिन्यापासून ग्राउंड लेवलवरती लढा हा त्या जिल्ह्यातील संबंधित अभियोग्यताधारक बांधव भगिनी यांच्या सहभागाने यशस्वी करत आलो. परंतु आता सर्वांचं तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण तुमचं सहकार्य द्याल. तर आपल्याला आंदोलनाबाबत काय वाटते, आंदोलन पुणे का मुंबई या स्थळ याचा परिणाम कुठं होईल याबाबतही काय वाटते, हे आपले अभिप्राय या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच महत्त्वपूर्ण असतील. ह्यापेक्षाही तुमच्याकडे
नवीन काही कल्पना असतील तरी त्या कल्पना आपल्यापर्यंत शेअर करा आणि त्या माध्यमातून आपण पुढील दिशा युवा विद्यार्थी असोसिएशनची ठरवणार आहोत. तर तोपर्यंत इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढील विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.